नमस्कार मित्रांनो, प्रवासी मेहुलच्या नवीन प्रवासामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तुम्ही पाहत असाल की माझ्या मागे पुन्हा एकदा शिवसृष्टीचा बोर्ड दिसायचा। मी तिसऱ्यांदा शिवसृष्टी लावलाय। तुम्हाला वाटत असेल काय सतत शिवसृष्टी लावलंय। यासाठी लावलंय यावेळेस कारण की शिवसृष्टीचा दुसरं चरण हे सुरू झालेलं आहे। या पहिल्या चरणामध्ये आपण शस्त्रास्त्र आणि गडकिल्ले यांच्या प्रतिकृती वगैरे या सगळ्या गोष्टी पाहिल्या होत्या। त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात सर्व दुश्मनांची वगैरे माहिती भेटली होती। आता या चरणामध्ये जे फेज 2 चरण दुसरे जे आता सुरू झालेलं आहे त्या चरणामध्ये आपल्याला भवानी मातेचं मंदिर सुद्धा पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर रंगमंडळ आणि इतर काही अनेक गोष्टी आहेत ज्या पाहायला मिळणार आहेत। मी स्वतः एक्साइटेड आहे कारण की मी याआधी फेज 2 पाहिलेलं नाही आहे। मी स्वतः पहिल्यांदा आलो फेज 2 ला। तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज पहा, व्हिडिओजना लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आपली एंट्री फीज आता आहे 600 रुपये, ज्याच्यामध्ये तुम्हाला फेज 1 फेज 2 दोन्ही पाहायला भेटणार आहे। आपल्याकडे पास आहे, मागच्या वेळेस आम्ही घेतला होता, त्या पासचा वापर करून आम्ही एंट्री करणार आहोत आणि या व्हिडिओची आता सुरुवात करणार आहोत। चला दुसरा फेज 2 काय आहे ते आपण पाहूया। हे आहेत आपले पास, ज्या पासवरती आम्ही एंट्री करणार आहोत। आता 31 ऑक्टोबरपर्यंत 600 ऐवजी 75 रुपयामध्ये शिवसृष्टीचे फेज 1 फेज 2 पाहू शकतात। तर याआधी आपण जो फेज 1 पहिलं चरण जे पाहिलं होतं ते इथे आहे। फेज 2 साठी म्हणजे दुसऱ्या चरणासाठी आपल्याला या प्रवेशद्वारातून प्रवेश करायचा आहे। खूप एक्साइटेड आहे, चला प्रवेश करूया। फेज 1 मध्ये आपण दुर्गवैभव, शस्त्रास्त्र, आग्र्याहून सुटका अशा काही गोष्टी पाहिल्या होत्या। या फेज 1चं उद्घाटन 19 फेब्रुवारी 2023 रोजी माननीय श्री अमित शहांच्या हस्ते झालं होतं आणि बरोबर 2 वर्षांनंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या चरणाचं उद्घाटन झालं। दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला लगेच हे रंगमंडळ पाहायला मिळतं आणि मग एका व्हॉलंटियरने आम्हाला रंगमंडळाबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्यास सुरुवात केली। आणि पुढच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे रंगमंडळ। आपण आता इथे आहोत, ज्या एरियामध्ये आपण थांबलेलो आहे तो एरिया। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य हा शो आपण बघणार आहोत। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते निधनापर्यंत एक कालचक्र आपण इथे पाहणार आहोत। तिथून वरती गेल्यानंतर गोमुखी दरवाजा आणि भवानी माता मंदिर हे 2 टप्पे आपले पूर्ण झालेले आहेत। भवानी माता मंदिर आपल्याला बघायला जायचंच आहे आता, त्याची माहिती मी थोडक्यात देतो आणि भविष्यामध्ये काय काय होणार त्याचीही कल्पना घेऊया आपण। संपूर्ण माहिती ऐकून झाल्यानंतर आजूबाजूच्या भिंतींवर कटाक्ष टाकला। त्यामध्ये अशा काही युद्धांची माहिती होती ज्या युद्धांबद्दल कुठल्याही पुस्तकामध्ये नोंद केलेली नाहीये। त्याचबरोबर या भिंतींवर काही चित्र आहेत, जी चित्र मी इतिहास आणि इतर काही शिवाजी महाराजांबद्दलची माहिती देणाऱ्या पुस्तकांमध्ये पाहिली होती। हा इतिहास आपण कोणत्या इयत्तेमध्ये शिकलो हे कमेंट करून नक्की सांगा। तर आपण निघालो आहोत गोमुखी दरवाजाकडे। हा आहे गोमुखी दरवाजाकडे जाण्याचा रस्ता आणि या रस्त्याचं एक विशेष वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला इथे आल्यानंतर ऐकायला मिळेल। तर या शिवसृष्टीमधून डायरेक्ट सिंहगडाचं दर्शन होते। हे पहा, हा आहे जगातला सगळ्यात सेफेस्ट दरवाजा अर्थात गोमुखी दरवाजा, ज्याला 100 हत्ती मिळून सुद्धा तोडू शकत नाही। इथून थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो तो एक प्रवेशद्वार, ज्या द्वारामधून आपण भवानी मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत। चला मंदिरात जाऊया। मंडळी, हे आहे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची प्रतिकृती अर्थात भवानी माता मंदिर। मंदिराच्या दोन्ही बाजूला हा असा ओटा आणि त्यावर छत पाहायला मिळतं। त्याचबरोबर या मंदिराच्या समोरच्या बाजूला 2 दीपस्तंभ आहेत। मंदिराच्या मागच्या बाजूला एक द्वार पाहायला मिळतं जे भलं मोठं आहे।
मंदिराच्या मागच्या भिंतीवर एक नागाचं कोडं आहे, जिथे तुम्हाला नागाची शेपटी शोधायची असते. मी शोधली, तुम्ही पण शोधा. मंदिराचा आतील भाग खूप सिंपल आहे आणि ही मातेची मूर्ती पाहून डोळे दिपतात. आम्हाला अगदी उत्तम दर्शन लाभलं. तर आता आपण भवानी मातेचं दर्शन घेतलं. आणि मंदिराचं बांधकाम संपूर्णपणे काळ्या दगडाचं आहे. त्याचसोबत या मंदिराची पडवी म्हणाल किंवा दीपस्तंभ आणि मंदिराचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते इतकं सुंदर आहे की तुम्ही मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाहेर येण्याचं मनच नव्हतं. आम्ही जवळपास 10 मिनिटं स्पेंड केली मध्ये आणि खूप बरं वाटलं एकदम. चला आता आपण जिथून आलो होतो तिथे पुन्हा जाऊया. आता आपण स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा हा फिरत्या रंगमंचावरचा शो पाहणार आहोत. त्याचे थोडेसे क्लिप्स तुम्हाला आम्ही दाखवतो. प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण, हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणार हे आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा हा शो पाहून झाल्यानंतर बाहेर ही तोफ बघितली आणि मग रायगडचा 5D शो जो अपडेट झाला आहे तो पाहायला आम्ही निघालो. वीर पुरुषांबद्दलची थोडीफार माहिती घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो मुलाखती घ्यायला. प्रथम पाहूया एका व्हॉलंटिअरची मुलाखत आणि त्यानंतर एखाद्या प्रेक्षकाची. चला. नमस्कार. तर हे आहेत या शिवसृष्टीमधले एक व्हॉलंटिअर आणि आपण त्यांची छोटीशी मुलाखत घेणार आहोत. तर तुमचं नाव? माझं नाव श्याम विटेकर. अच्छा. आणि शिवसृष्टीबद्दल तुम्ही काय सांगाल? शिवसृष्टीबद्दल सांगायचं म्हटलं तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण अभ्यास म्हणता येईल आपल्याला इथे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते निधनापर्यंत आपण एक कालचक्र पाहू शकतो. आपला आत्ताच 19 फेब्रुवारी 2025 मध्ये दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. त्या टप्प्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जो कालखंड म्हणू शकतो आपण, तो कालखंड 36 मिनिटांमध्ये आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे प्रतापगडावरची जी भवानी मातेची मूर्तीची मंदिर आहे तसंच आपण इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच किल्ल्यांवरती आपण गोमुखी दरवाजा बघतो, तर तसंही आपण इथे बनवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकीच्या 2 टप्प्यांमध्ये लोहगडची माची, परत अट्रॅक्शन बिल्डिंग, छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरचा राजसभा, महाराजांचा राजवाडा हे आपल्याला भरपूर काही असे बघायला भेटते. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला गोमुखी दरवाजा, प्रतापगडावरचे भवानी माता मंदिर आणि महाराजांचा स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य हा शो आपल्याला तिथे अनुभवते. नाही, मी ऑलरेडी म्हणजे मी बघून आलो, मला खूप खूप आवडलं ते. आणि मी तर सांगेन प्रेक्षकांना की तुम्ही नक्की येऊन आवर्जून बघा, कारण की शहारे आले होते माझ्या चेहऱ्यावर. राईट. पण आता आपले जे हिंदू बांधव आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? हिंदू बांधवांना आता जर सांगायचं म्हटलं तर आता इंडिया पाकिस्तान वॉर चालू आहे, तर त्याच्यामध्ये एवढं सांगणार राहील की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आधार आपण घेऊन त्या आधारानुसार आपण चाललो तर नक्कीच आपला विजय निश्चित आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही 2 मिनिटं तुमच्या दिल्याबद्दल. तर आता आपण जे या शिवसृष्टीमध्ये माझ्यासारखे आणखीन काही लोक पाहायला आले त्यांच्याशी आपण एकदा विचारून पाहूया की त्यांना ही शिवसृष्टी कशी वाटली. तर सर, तुमचं नाव? माझं नाव प्रज्ञानी मसूरकर. मी निगडीवरून आलेलो आहे. निगडीवरून आलो. माझी पहिलीच व्हिजिट आहे ओके शिवसृष्टीसाठी. अत्यंत अविस्मरणीय अशी त्यामुळे आपण त्याची मांडणी केलेली आहे. चांगल्या प्रकारे जिथे आपण व्हिजिट नाही करू शकत गड किल्ल्यांना, तिथे 3D स्वरूपात त्यांच्यानी उत्तम प्रकारे माहिती दिलेली आहे. त्यांच्या 3D शोज चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत, चांगल्या कलाकृती अवेलेबल आहेत. काही त्या महाराजांच्या शस्त्र आहेत त्यांची प्रतिकृती स्वरूपात
त्यांच्यानी चांगल्या प्रकारे मांडणी केलेली आहे, त्यांची चांगली माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करावं. याचा अजून विस्तार होणार आहे. टोटल परिसर सुमारे 21 एकरचा आहे. प्रत्येक फेज मध्ये याचं काम चालू आहे. सध्या तरी आय थिंक 2 फेज चालू झालेले आहेत. तर प्रत्येकाने एकदा तरी त्याच्या उभ्या आयुष्यात या शिवसृष्टीला नक्की व्हिजिट करावी. रायगडाचं इकडे सुंदर वर्णन केलेले आहे आणि ज्याला काय म्हणू शकतो आपण, ज्याला इच्छा होत नाहीये गड किल्ले जिंकण्याची कोणत्या कारणामुळे, त्याने इकडे स्वतः येऊन रायगड किल्ला पाहू शकतात. आणि हा जे अविस्मरणीय मांडणी केलेली आहे ते पाहून नक्कीच तुमची रायगडवर जाण्याची इच्छा नक्कीच होईल. आपल्या प्रेक्षकांना तरी पण तुम्ही शेवटचं काय संदेश द्याल? इच्छा अशी आहे की प्रत्येकाने पाहावा. तुम्हाला या संपूर्ण परिसरामध्ये काय ना काय शिकण्याची किंवा एक स्वतःला आत्मसात करण्याची एक ऊर्जा देणारे वास्तू आहे की तुम्हाला प्रत्येक त्याच्या अंगातून काय ना काही शिकवत जाईल. एवढं तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सगळं समजावलं, एकदम माहिती दिली. आणि आपण काही शो मध्ये एकत्र बसलो होतो आणि एकत्र सगळं एन्जॉय केलं होतं. तुमचा एक्सपिरियन्स तेव्हा पण मी बघितला होता. तुमच्या चेहऱ्यावरती एकदम वेगळं हास्य होतं की नाही अरे जाम भारी आहे, राईट. तर मग तेच हास्य मी प्रत्येक चेहऱ्यावर बघतो. प्रत्येक हिंदू बांधवाने असं मला पण वाटतं की यावं आणि इथे एन्जॉय करा. धन्यवाद तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आज आपण फेज 2 पाहिला. अर्थात मी फेज 1 मधली रायगडची व्हिडिओ सुद्धा पाहिली, कारण की तो 5D शो आता ऍपला अपग्रेड केला आहे, तर तो अपग्रेड केलेला शो सुद्धा पाहिला. फेज 2 बद्दल जर बोलायचं झालं तर फेज 2 मध्ये मी रंगमंडळ पाहिलं. त्यानंतर रंगमंडळामध्ये आपल्या शिवसृष्टीचे जे फेज 1, फेज 2 आणि पुढे येणारे फेज 3, फेज 4 वगैरे जे काय आहेत या सर्वांचे 3D मॉडेल लावले होते. त्यानंतर रंगमंडळमधनं आम्ही गेलो भवानी मातेचं दर्शन करायला. मंदिर खूप भारी आहे. त्या मंदिराबद्दल मी ऑलरेडी सांगितलं की ते मंदिर किती चांगलं आहे. त्यानंतर आम्ही गेलो एक 36 मिनिटांचा असा शो पाहिला ज्या शोने लिटरली शरीरावर गुजबम्स आणले होते. हा जो शो होता, या शोचं नाव आहे स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा. यामध्ये तंत्रज्ञानाचा इतका जबरदस्त वापर केला आहे की ते ज्या ठिकाणी तुम्ही बसता ते पूर्ण ठिकाण, तो पूर्ण मंच हा 360 डिग्री मध्ये फिरतो. याचा अर्थ पूर्ण वर्तुळाकार फिरतो. आणि हे फिरताना तुम्हाला समोर ज्या काही गोष्टी दिसतात, जे काही घटनाक्रम दिसतो तो खूप अतुलनीय आहे, भव्य आहे. त्या घटनाक्रमामध्ये तुमच्या सोबत तंत्रज्ञानाचा जो वापर केला आहे त्या तंत्रज्ञानामध्ये एक सीन असा आहे तो ज्या सीन मध्ये तुमच्या शरीरावर पाण्याचे शिंतोडे उडतात, तुषार उडतात. आणि त्यानंतर काही सीन तर असे आहेत ज्या सीन मध्ये तुम्हाला धडकी भरते, तुमच्या शरीरावर शहारे आले असतात. तर काही सीन असे आहेत जिथे तुमच्या डोळ्यातनं अश्रू सुद्धा येतात. इतका भव्य असा शो पाहिल्यानंतर मी तुम्हाला एकच सांगेन की या ठिकाणी जर तुम्ही संपूर्ण परिवाराला घेऊन या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या. शिवाजी महाराजांची सृष्टी अर्थात शिवसृष्टी ही काही एक वास्तू नसून हे प्रत्येक हिंदू बांधवाचं प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी आपण शिवाजी महाराजांची संपूर्ण जीवनशैली, त्यांचे डावपेच, त्यांचं जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास हा आपल्याला इथे आत्मसात करता येतो. तो प्रत्येक हिंदू बांधवाने आत्मसात करावा हीच माझी श्रीचरणी प्रार्थना. तुर्तास इथेच थांबतो. तर ही आहे शिवसृष्टी. कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. तुर्तास इथेच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओना लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.